up with the motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी, शिक्षिका सौ विद्यावती. उपयोजित लेखन, बातमी लेखन. उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मधील बातमी लेखन म्हणजे रिपोर्ट रायटिंग. प्रश्न क्रमांक 5 आ कृती 3 मध्ये आपल्याला बातमी लेखनावरती प्रश्न विचारला जातो. बातमी लेखन याचा अर्थ रिपोर्ट रायटिंग. आता हे रिपोर्ट रायटिंग करताना कोणती काळजी घ्यावी किंवा कशा प्रकारे हे रिपोर्ट रायटिंग केले जाते ते आपण पाहूया. बातमी लेखन करताना खाली गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक, बातमीचे शीर्षक कमीत कमी शब्दात लिहावे. म्हणजे बातमीचं जे शीर्षक असतं, टायटल असतं, ते कमीत कमी शब्दात 1 किंवा 2 शब्दामध्ये लिहावं. भाषा साधी सोपी असावी. जेव्हा आपण बातमी लेखन करतो, रिपोर्ट रायटिंग करतो, तेव्हा त्याची जी लँग्वेज आहे ती एकदम सिंपल असावी. बातमी कोणी दिली हे सांगणे महत्वाचे आहे. ही बातमी जो देणारा आहे त्या देणाऱ्याचं नाव असणं महत्वाचं असतं. म्हणजेच काय की आमच्या प्रतिनिधीकडून, विशेष वार्ताहराकडून असे लिहावे लागते. तसेच स्थळ व दिनांक, वर्णन केलेली घटना कोठे घडली आणि केव्हा घडली हे लिहावे. स्थळ म्हणजे काय, प्लेस. ही जी घटना आहे ती घटना कुठे घडली आणि केव्हा घडली, त्याची डेट काय आहे ते सुद्धा लिहावे लागते. तसेच मुख्य बातमी कशा संबंधी आहे ते लिहावे. म्हणजेच काय की मुख्य बातमी कसली आहे, मेन जी न्यूज आहे ती कशा संबंधी आहे ते लिहिणं आवश्यक असतं. तसेच विषयाला अनुसरून लिहावे. म्हणजेच काय, विषय वेगळा आहे आणि आपण लिहितो वेगळं असं व्हायला नको. जो सब्जेक्ट दिला असेल त्या सब्जेक्ट वरच आपण ते बातमी लेखन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे बातमी लेखन हे भूतकाळात करावं. म्हणजे बातमी जेव्हा आपण लिहितो तेव्हा ती भूतकाळात, कारण काही ती झालेली असते, होऊन गेलेली असते घटना, आणि म्हणून ती भूतकाळात पास्ट टेन्स मध्ये लिहावी. तसेच ती जी बातमी आहे ती लिहिताना छोटी छोटी वाक्य वापरावी. कारण काय असतं की छोटी वाक्य असली की ती वाचणाऱ्याला बरं वाटतं, चांगलं वाटतं. तसेच ही बातमी जी आहे ती बातमी 2 लहान परिच्छेदात लिहावी. एक मोठा परिच्छेद लिहू नये, तर 2 लहान परिच्छेद म्हणजेच काय, पॅरेग्राफ मध्ये लिहावी. आता आपण बघूया की ती बातमी आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया की बातमी कशी लिहिली जाते. बातमीचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे की 10 जुलै 2020 लेख वाचवा, कला निकेतन विद्यालयाचे आव्हान नाशिक. या विषयावरती बातमी आपल्याला लिहायला सांगितलेली आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतो. म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न, उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये केलेलं वृक्षारोपण समारोहाची बातमी लिहा, किंवा आपल्या शाळेमध्ये केलेलं जे बाल दिन आहे म्हणजे चिल्ड्रन डे कशा प्रकारे साजरा केला त्याची बातमी तयार करा. अशा प्रकारचे अनेक विषय जे आहेत ते विषय या बातमी लेखनामध्ये येत असतात. तर आज आपण पाहूया की लेख वाचवा, कला निकेतन विद्यालयाचे आव्हान. कला निकेतन विद्यालय हे विद्यालयाचं नाव आहे आणि प्लेस आहे नाशिक, आणि दिनांक दिलेली आहे 10 जुलै 2020. विषय कोणता आहे तर लेख वाचवा. लेख म्हणजेच काय, ती मुलगी. आपण ऐकत असतो याविषयी आणि आपल्याला ऍक्च्युली ते लिहायला सुद्धा आलेलं आहे. त्याचं उत्तर कसं लिहिलंय बघा. लेख वाचवा डॅश कला निकेतन विद्यालयाचे समाजाला आव्हान. म्हणजेच जो विषय आहे तो अशा प्रकारे लिहायचा असतो. आणि दुसरं कसं आपल्याला सांगितलं आहे की ही बातमी कोणाकडून मिळाली, तर ही बातमी जी आहे, दुसरा पॉइंट जो आहे की बातमीचं शीर्षक आपण लिहिलं, बातमी कोणी दिली हे सांगणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण काय लिहिलेलं आहे, विशेष प्रतिनिधीकडून ही बातमी आपल्याला मिळालेली आहे आणि ती विशेष प्रतिनिधीचं म्हणजे प्लेस पण लिहायचं आहे की नाशिक. आता बातमी लिहायला सुरुवात केल्यानंतर बघा की नाशिक म्हणजे प्लेसचं नाव लिहिलं. कधी तर 11 जुलै 2020. म्हणजे बातमी जी झालेली आहे ना, जी घटना घडलेली आहे ना, त्या घटनेच्या नंतर आपण ती बातमी दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, लिहत असतो. आपल्याला ती वाचायला मिळते. म्हणजेच काय,
ही एक दिवस आधीच घटना घडलेली असते आणि म्हणून 11 जुलै 2020. नाशिकच्या जुन्नर येथील कलानिकेतन विद्यालयाने 3 जुलै रोजी लेख वाचवा दिन म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. तसेच 3 जुलै ते 9 जुलै हा लेख वाचवा सप्ताह सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरा केला. म्हणजे आपल्याला माहित असायला हवं की लेख हा शब्द कोशाशी जोडला गेलेला आहे. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजेच काय, 3 जुलैला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो आणि म्हणून त्या शाळेतल्या मुलांनी 3 जुलै ते 9 जुलै हा एक पूर्ण वीक सप्ताह जो आहे तो सप्ताह त्यांनी उत्साहाने साजरा केला. कारण काय की सावित्रीबाई फुले यांनी काय केलं की मुलींसाठी शाळा सुरू केलेल्या होत्या आणि म्हणून त्यांचा जो दिवस आहे तो लेख वाचवा दिन म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत आता काय काय घटना दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये काय केलं त्याचं वर्णन आहे. या कालावधीत कन्या दिन, कन्या शिक्षणाचे, कन्याचे आरोग्य या विषयाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. म्हणजे कन्या शिक्षण, कन्या म्हणजे मुलगी, मुलींचं शिक्षण आणि मुलींचं आरोग्य या विषयावरती विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यांना त्यांची मेडिकल चेकअप झाली. मुलींच्या शिक्षणाचे महत्व पालकांना समजावून सांगण्यात आले की मुलींना शिकवलं पाहिजे. का मुली शिकली, आपल्याला माहितीये की मुलगी शिकल्यानंतर पूर्ण कुटुंब छान होतं. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही लेख वाचवा सप्ताहात उपक्रमात सामील करून घेतले. त्यांच्या पालकांना सुद्धा आधीच सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये भाग घेऊ शकता आणि त्यांनी सामील केलेलं होतं, कन्वर्ट केलेलं. त्यामुळे हा सप्ताह म्हणजे एक कौटुंबिक सोहळा बनला, म्हणजे पालक आणि मुलं, त्यामुळे हा एक सप्ताह जो आहे तो एक कौटुंबिक म्हणजे आपल्या कुटुंबातलंच फॅमिलीच फंक्शन होतं असं वाटलं. तर अशा प्रकारे आपण बातमी लिहू शकतो, एकदम छोटीशी. परत ती बातमी लिहिताना म्हणजे आपण आपलेच जे अनुभव आहेत किंवा आपण जे पाहिलेलं आहे ते आपण व्यवस्थितपणे लिहू शकतो. तुम्हाला या एक गृहपाठ म्हणून मी एक सब्जेक्ट देते, विषय प्रश्न आहे असा की तुमच्या शाळेत साजरा झालेल्या शिक्षक दिनाची बातमी तयार करा. तुम्ही सुद्धा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन कशा प्रकारे तुमच्या शाळेत साजरा झाला त्यावरती एक बातमी तयार करण्याची प्रयत्न करावा. थँक्यू.